महायुतीचे उमेदवार माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी आपण निवडून येताच अर्जुनी मोरगाव क्षेत्रात साखर आणि इथेनॉल कारखाना आणू असं आश्वासन शेतकऱ्यांना दिले। राजकुमार बडोले यांनी मतदारसंघात पिंजून काढत प्रत्येक गावात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावर मतदान करण्याची विनंती मतदारांना केली आहे। त्याचबरोबर आमचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचा विजेचा जो लोड येतो आहे त्या विजेचे बिल माफ झाले पाहिजे, त्यांच्या धानाला योग्य भाव भेटला पाहिजे, त्यांना बोनस भेटला पाहिजे, असे सगळे विषय घेऊन आणि विशेषत्वाने युवकांसाठी या ठिकाणी रोजगार हा एक जो विषय आहे ते या ठिकाणी तिन्ही तालुक्यामध्ये MSSIDCची निर्मिती होऊन त्या ठिकाणी उद्योगधंद्याची वाढ झाली पाहिजे असे विषय घेऊन आपण या ठिकाणी येतोय। आणि या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी साखर कारखाना करण्याच्या बाबतीत किंवा इथेनॉल कारखाना म्हणजे एकूणच शेती व प्रक्रिया करण्याच्या संदर्भात शेतावर आधारित वनावर आधारित उद्योग या ठिकाणी येऊ शकतील। त्याचबरोबर या ठिकाणी दळणवळणाची व्यवस्था झालेली आहे, आता ब्रॉडगेज रेल्वे झालेली आहे, 4 लेन रस्ते होत आहेत आणि त्याच्यामुळे नागपूर किंवा रायपूरशी आता या ठिकाणी जोडता येते। ड्रायपोर्ट नागपूरला होत आहे, त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय या ठिकाणी उत्पादने जी आहेत ते आंतरराष्ट्रीय बाजारात पण नेता येतील आणि या ठिकाणी युवकांना रोजगार देता येईल। तर असे सगळे विषय घेऊन आपण या ठिकाणी हे विधानसभा लढत आहोत।